नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेल्वे ग्रुप डी सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानची सिरीज आपली सुरू आहे आणि आजचा प्रॅक्टिस सेट आहे आपला पाचव्या क्रमांकाचा आजचा प्रॅक्टिस सेट असणार आहे. 20 क्वेश्चन यामध्ये राहणार आहेत, जे की प्रिव्हियस पेपरमध्ये आलेले आहेत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखले जाते लॉर्ड रिपनला. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदी, तापी नदी आणि महानदी कोणत्या पर्वतरांगेतून उगम पावतात? तर नर्मदा नदी, तापी नदी आणि महानदी उगम पावतात सातपुडा पर्वतामधून. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, लाहोरमध्ये झालेल्या 1929 मधील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1929 मधील लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, राज्य विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर राज्य विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्ष. आणि जर प्रश्न असा विचारला की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, तर तो पण असणार आहे 6 वर्षांसाठी. पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेलमध्ये सेल एडिट करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? तर सेल एडिट करण्यासाठी शॉर्टकट की आहे F2. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, COBOL कोबोल चे विस्तृत रूप खालीलपैकी कोणते आहे? तर कोबोलचे विस्तृत रूप आहे पर्याय क्रमांक 2, कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी असहयोग आंदोलन, इथं असहयोग असणार आहे, असहयोग आंदोलन कोणत्या कारणाने मागे घेतलं होतं? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, चौरी चौरा घटना. चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहयोग आंदोलन मागे घेतलं होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे पर्याय क्रमांक 4, तारापूर, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, संगाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर संगाई उत्सव साजरा केला जातो मणिपूरमध्ये. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, भारताचे एक राष्ट्रपती असतील असे कोणत्या कलमात दिले आहे? तर भारताचे राष्ट्रपतींशी संबंधित कलम आहे कलम 52. पर्याय क्रमांक 2. कलम 52 मध्ये असे दिले आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असतील. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे जबलपूर येथे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, महेंद्रगड राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महेंद्रगड राष्ट्रीय उद्यान आहे छत्तीसगडमध्ये. पर्याय क्रमांक 4.
पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेतील जास्तीत जास्त सदस्यांची संख्या किती आहे? तर राज्यसभेतील जास्तीत जास्त सदस्यांची संख्या आहे 250. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित कलम कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 25 ते कलम 28. पुढचा प्रश्न आहे, रासलीला हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर रासलीला हे लोकनृत्य आहे उत्तर प्रदेशमधील. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया या देशाचे चलन कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न आहे, अंतिम मुघल सम्राट खालीलपैकी कोण होता? तर अंतिम मुघल सम्राट होता बहादूर शाह द्वितीय. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खाद्य आणि कृषी संघटनेचं FAO मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोम, इटली. पुढचा प्रश्न आहे, मोत्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर मोत्यांचे शहर म्हणून ओळखले जाते हैदराबादला. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र खालीलपैकी कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. तर हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे की मागच्या रेल्वेच्या पेपरमध्ये आलेले होते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.